नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील नवा मोंढा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी 2 दिवसीय नरेंद्र देवेंद्र महोत्सव अतिशय उत्साहात या ठिकाणी ठेवलेला आहे। यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन ठेवलेलं आहे। कवी संमेलन असेल, त्यानंतर विविध पुरस्कार देखील या ठिकाणी दिले जात आहेत। त्यानिमित्त या ठिकाणी आपण आयोजकांशी चर्चा करत आहोत। काय सांगणार सर या कार्यक्रमाविषयी? आजच्या ह्या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की मागच्या 4 वर्षानंतर नरेंद्र आणि देवेंद्र महोत्सव साजरा होतोय आणि या जे महोत्सव साजरा होत असताना नांदेड भूषण पुरस्कार देतो। विविध स्पर्धेमध्ये यश मिळवून बक्षिसांची एक मेजवानी आहे, त्यासोबत हास्य कवी संमेलन आहे आणि विशेष मी कौतुक करेल की नांदेडमध्ये पहिल्यांदाच किंवा राज्यात पहिलाच प्रसंग असेल की न हसता बक्षीस घ्यायचंय। विशेष म्हणजे ज्यालाही कोणाला हसू आलं नाही तर प्रथम बक्षीस 5,000 रुपये आहे आणि हे शक्यतोवर पहिल्यांदाच ऐकण्याची मला तरी वेळ दिसते। आणि ह्या सगळ्याचं कौतुक करत असताना नांदेडमध्ये विविध क्षेत्रामध्ये 4 जणांनी 4 पुरस्कार प्राप्त विजेत्यांना मी विशेष शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांच्या एक वेगळ्या कार्यशैलीनुसार त्यांच्या उद्योगामध्ये त्यांनी विशिष्ट नाविन्यपूर्ण प्रगती केली आहे, म्हणून त्यांना दरवर्षीच नांदेड भूषण पुरस्कार दिलाय। त्यानंतर उद्या 22 तारखेला सायंकाळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य नांदेडहून बऱ्याच वेळेस ते आमदार खासदार झालेले माननीय अशोकरावजी चव्हाण यांना पण यावर्षी 2026 नांदेड भूषण पुरस्कार देत आहोत। आणि यामध्ये जी मेजवानी आहे बक्षिसांची, त्या बक्षिसांच्या मेजवानीचा एक विशेष उत्साह प्रेक्षकामध्ये आहे आणि त्यांचा विशेष म्हणजे उत्साह द्विगुणित होईल असा मला या प्रसंगी तरी विश्वास आहे। 21 आणि 22 2 दिवस हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आज 21 तारखेला हा पहिल्या दिवसा जो कार्यक्रम आहे याला नांदेडकरांचा प्रतिसाद कशा प्रकारे? एकदम छान प्रतिसाद आहे, कारण फार दिवसानंतर हे सगळं ऐकायला भेटतंय, बघायला भेटतंय आणि परत विशेष म्हणजे खाली हात जायचं नाही, काही ना काहीतरी इथं घेऊन जाणार आहेत। आमचे मित्र श्री सुरेश लोट यांनी पण टीव्ही ठेवलेले आहे। आता पहिल्या 5 वाजता एंट्री करतात 2 बक्षीस लागलेले आहेत, म्हणजे हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे। त्या बक्षीस या ठिकाणी नरेंद्र आणि देवेंद्र महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।